जर तुमचं वजन वाढलं तर लोक म्हणतात याचं डाएट खूप आहे, आणि वजन कमी झालं तर विचारतात काय रे, आजारी आहेस का? छान कपडे घातले तर म्हणतात फार नखरे चाललेत, दिखावा करतोय. साधे कपडे घातले तर थेट गरीब किंवा कंजूस ठरवून मोकळे होतात. तुम्ही जरा गंभीर राहिलात तर लोकांना तुम्ही बोरिंग वाटता, आणि जरा हसून खेळून राहिलात तर तुम्हाला इमॅच्युअर समजतात. शांत बसलात तर उद्धट, आणि मनातलं खूप स्पष्ट बोललात तर खूपच आगाऊ किंवा मुफट म्हणतात. एखाद्या प्लॅनला नाही म्हणालात तर तुम्ही वाईट मित्र ठरता, आणि जर प्रत्येक गोष्टीला होकार देत गेलात तर याला स्वतःचं आयुष्यच नाही असं म्हणतात. लक्षात येतंय का तुमच्या? हा पॅटर्न नीट समजून घ्या. तुम्ही काय करताय याने लोकांना काहीच फरक पडत नाही. तुम्ही कितीही जपून पावलं टाका, प्रत्येकाला खुश ठेवण्याचा कितीही जीवतोड प्रयत्न करा, लोकांचं तोंड तुम्ही कधीच बंद करू शकत नाही. ते काही ना काही बोलणारच. तुम्ही यातून कधी सुटूच शकत नाही. स्वतःला परफेक्ट बनवून तुम्ही लोकांची तोंड बंद करू शकेन या भ्रमात राहू नका, कारण परफेक्ट असं या जगात काहीच नसतं. जे लोक आज तुमच्यात एखादी चूक काढताय ना, उद्या तुम्ही स्वतःला बदललात तरी ते त्याच गोष्टीच्या उलट बाजूवर बोट ठेवतील. त्यामुळे लोकांच्या बदलत्या मतांमध्ये स्वतःला कोंडणं आधी थांबवा. स्वतःचं आयुष्य स्वतःच्या समाधानासाठी आणि शांततेसाठी जगा, लोकांच्या सर्टिफिकेटसाठी नाही. कारण लोकांचं मत मिळवणं हे तुमच्या आयुष्याचं ध्येय कधीच नव्हतं आणि नसावं.